एव्हरीवन. सो आज आपण लेसन 7 जो आहे त्याच्या नेक्स्ट थर्ड पार्टकडे वळत आहोत. लास्ट पार्टमध्ये मी तुम्हाला राईट्स काय होते कन्झ्युमर्सचे हे समजावले होते. सो यावेळेस आपण कन्झ्युमर्सच्या रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा रिस्पॉन्सिबिलिटीजला आपण असं म्हणू शकतो की त्यांची कर्तव्य काय आहेत हे जाणून घेऊयात. ॲज युजल मी आधी वाचेन आणि मग मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. सो स्टार्ट करूयात. फर्स्ट, रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ कन्झ्युमर्स. द ॲक्ट हॅज गिवन सर्टन राईट्स टू द कन्झ्युमर्स. ॲट द सेम टाईम कन्झ्युमर्स हॅव सम रिस्पॉन्सिबिलिटीज टू. याचा अर्थ आपल्याला त्या ॲक्टनी राईट्स तर मिळालेले आहेत, बट आपल्या ॲज अ कन्झ्युमर आपल्या पण काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, आपली काही कर्तव्य आहेत. Consumers should exercise their rights and responsibilities while purchasing products or services. These are as follows. First is, consumer should use his rights. म्हणजे आपण किंवा कन्झ्युमर किंवा कस्टमर पण म्हणा, त्याला ज्या राईट्स मिळालेल्या आहेत त्यांनी बरोबर यूज केल्या पाहिजेत. Consumers have many rights with regard to the goods and services. They must be aware of their rights while buying. आपल्याकडे खूप राईट्स आहेत किंवा आपल्याला मिळालेल्या आहेत त्या, आणि आपल्याला त्या कायम कोणताही प्रोडक्ट किंवा कोणतीही सर्विस जेव्हा तुम्ही परचेस कराल तेव्हा तुम्हाला या तुमच्या राईट्सबद्दल माहिती असली पाहिजे आणि तुम्हाला एक जाणीव असली पाहिजे तुमच्या राईट्सबद्दल, जेणेकरून जे ट्रेडर्स आहेत किंवा मॅन्युफॅक्चरर्स आहेत किंवा सेलर्स आहेत ते तुम्हाला फसवणार नाहीत. पुढे सेकंड आहे कॉशियस कन्झ्युमर. द कन्झ्युमर्स शुड अंडरस्टँड देअर रिस्पॉन्सिबिलिटीज वाईल बाईंग गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे त्याला त्याची जी रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत किंवा त्याचे जे कर्तव्य आहे ते त्याला कायम लक्षात असलं पाहिजे आणि त्याला समजलं पाहिजे की बाबा आपल्या काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत किंवा आपण कसं एखादं प्रोडक्ट किंवा एखादी सर्व्हिस आपण जेव्हा परचेस करू तेव्हा काय काय गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत हे त्याला माहीत असलं पाहिजे. व्हाईल बाईंग द कन्झ्युमर शुड एन्क्वायर अबाउट द क्वालिटी, क्वांटिटी, प्राईस, युटिलिटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस एक्सेट्रा. तेच याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण कोणतीही वस्तू विकत घेऊ तेव्हा आपण न विसरता त्या प्रोडक्टची क्वालिटी कशी आहे, क्वांटिटी कशी आहे, प्राईस काय आहे, उगाच जास्त प्राईस लावलेली नाही आहे ना, किंवा त्या गुड्स अँड सर्व्हिसेसचा काय युजफुलनेस किंवा त्याचा काय उपयोग आहे हे विचारून घेतलं पाहिजे. त्यानंतरच तुमची खात्री पटल्यावर तुम्ही ते प्रोडक्ट परचेस करू शकता. Third, filing of complaint. It is the responsibility of a consumer to approach the officer concerned if consumers have some complaint about the goods and services. याचा अर्थ असा आहे की आपली ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजे एखादा प्रोडक्ट जर डॅमेज असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल त्या प्रोडक्टमध्ये तर आपली ती जबाबदारी आहे की आपण त्या ऑफिसरला जाऊन ती कंप्लेंट फाईल केली पाहिजे. म्हणजे त्यावर पुढे जाऊन ॲक्शन्स घेतल्या जातील. अ डिले इन कंप्लेंट मे रिझल्ट इन एक्सपायरी ऑफ गॅरंटी ऑर वॉरंटी. जर तुम्ही वेळ लावला कंप्लेंट फाईल करायला, खूप वेळ 3-4 महिन्यानंतर जर आपण कंप्लेंट केली तर त्याचा काही उपयोग राहणार नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर आपण ती कंप्लेंट फाईल करू शकतो कधी, तर त्या गॅरंटी किंवा वॉरंटीचा जो एक्सपायरी स्पॅन आहे त्याच्या आधी तुम्ही कंप्लेंट फाईल केली तर ती फाईल होईल कंप्लेंट आणि त्यावर ॲक्शन्स घेतल्या जातील. Sometimes consumers ignore the dishonest acts of businessmen which encourages unethical business practices. Most of the time businessmen जे असतात किंवा ट्रेडर्स, सेलर्स काही पण म्हणा ते फसवतात आपल्याला. जर आपण ह्या गोष्टींकडे लक्ष नाही दिलं, आपण सोडून दिलं की बाबा ठीक आहे चला जाऊ देत काय फरक पडतो असं जर केलं तर आपण एक त्यांना एनकरेज करतो की तुम्ही आम्हाला असेच म्हणजे तुम्ही आम्हाला फसवू शकता. ही एक सॉर्ट ऑफ एनकरेजमेंट केलेली आहे त्यांना आपण. म्हणून कोणतंही जर एखादं प्रोडक्ट जर वाईट असेल किंवा त्याच्यात काही डॅमेज असेल, काही असेल, त्याची एक्सपायरी झाली असेल तर तुम्हाला कंप्लेंट फाईल करणं नेसेसरी आहे. आणि जर तुम्ही ती कंप्लेंट फाईल केली तर त्यावर त्या प्रोडक्टवर पण आणि त्या बिझनेसमॅनवर पण
ॲक्शन्स घेतल्या जाऊ शकतात. फोर्थ आहे क्वालिटी कॉन्शियस. द कन्झ्युमर शुड नेवर कॉम्प्रोमाइज ऑन द क्वालिटी ऑफ गुड्स. याचा अर्थ हा खूप स्पष्ट आहे की आपण त्या क्वालिटीवर कधी कॉम्प्रोमाइज नाही केलं पाहिजे. कायम चांगली क्वालिटीच परचेस केली पाहिजे. दे शुड नॉट बाय इन्फिरियर स्टफ आउट ऑफ ग्रीड फॉर लेस प्राइसेस. कमी किंमत आहे म्हणून काही पण उचलायचं असं नाही. तुम्हाला कायम त्याची काय क्वालिटी आहे, क्वांटिटी काय आहे हे सगळं चेक केलं पाहिजे. इफ द कन्झ्युमर्स बिहेव लाईक दिस देअर कॅनॉट बी एनी प्रोटेक्शन फॉर देम फ्रॉम एनी सेक्टर. जर आपण असं करत गेलो की बाबा ठीक आहे ही कमी किमतीला ही वस्तू आहे, ही घेऊन टाकूयात. जर आपण कोणतीही वस्तू विदाऊट त्याची क्वालिटी, प्राईस, क्वांटिटी जर विदाऊट हे सगळं चेक केल्याशिवाय जर आपण ही विकत घेतली तर हे जे कन्झ्युमर प्रोटेक्शन जे आपल्यासाठी ज्या सर्टन राईट्स क्रिएट केल्या गेल्या आहेत त्याचा काहीच उपयोग राहणार नाही. इट इज ऑल्सो द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कन्झ्युमर्स टू बाय क्वालिटी गुड्स. म्हणजे आपलं हे कर्तव्य आहे की चांगल्या क्वालिटीचेच गुड्स किंवा सर्व्हिसेस आपण परचेस केले पाहिजेत. द सिम्बॉल्स सच ॲज ISI, AGMARK, हॉलमार्क, FPO, FASSAI etc. आर द इंडिकेटिव्ह ऑफ द गुड क्वालिटी ऑफ द गुड्स. एखाद्या प्रोडक्टवर तुम्हाला जर हे सिम्बॉल्स दिसले, एक्झाम्पल ISI, हॉलमार्क, FPO असे जर काही सिम्बॉल्स दिसले तर हे तुम्हाला खात्री पटवून देईल की या पर्टिक्युलर गुडची क्वालिटी चांगली आहे. फिफ्थ, बीवेअर फ्रॉम एक्झॅज्युरेट ॲडव्हर्टिजमेंट. The seller informs the consumer about their goods and services through advertisement. आता ॲडव्हर्टिजमेंट हा एक खूप चांगला आणि खूप ॲडव्हान्स्ड मीडियम झाला आहे आपले गुड्स आणि सर्व्हिसेस कन्झ्युमर्सपर्यंत पोचवण्यासाठी. युजली द सेलर्स एक्झॅज्युरेट द क्वालिटी ऑफ देअर गुड्स इन ॲडव्हर्टिजमेंट्स. म्हणजे जेव्हा तुम्ही टी व्हीवर किंवा न्यूजपेपरवर एखादी ॲडव्हर्टिजमेंट बघता तेव्हा तो सेलर जो असतो तो खूप चांगल्या गोष्टी किंवा खूप अति चांगल्या गोष्टी पोर्ट्रे करतो त्या ॲडव्हर्टिजमेंटमुळे. ज्यामुळे काय होतं, कन्झ्युमर्सना असं वाटतं की अरे बाबा एवढा चांगला प्रोडक्ट आहे मग आपण घेतलाच पाहिजे. बट तसं नसतं. त्यामुळे आपली ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण पूर्णतः त्या ॲडव्हर्टिजमेंटवर रिलाय नाही करायचं. हां, तुम्ही बघू शकता ती ॲडव्हर्टिजमेंट बघून ते प्रोडक्ट घ्यायलाही जाऊ शकता. पण तुम्ही ते जेव्हा प्रोडक्ट घ्याल तेव्हा तुम्ही बाकीच्या गोष्टी पण चेक केल्या पाहिजेत. फॉर एक्झाम्पल क्वालिटी म्हणा, क्वांटिटी म्हणा, मग त्यानंतर एक्सपायरी, मॅन्युफॅक्चरिंग डेट हे सगळं तुम्ही चेक केल्यानंतरच ते प्रोडक्ट परचेस करा. सिक्स्थ, डिमांड ऑफ इनवॉइस अँड गॅरंटी वॉरंटी कार्ड. कन्झ्युमर शुड ऑलवेज आस्क फॉर इनवॉइस फॉर द गुड्स परचेस्ड. इनवॉइस म्हणजे काय तर साध्या भाषेत बिल. सो आपण कायम कोणतंही प्रोडक्ट असू देत, काहीही असू देत, ते परचेस केल्यानंतर बिल हे घेतलंच पाहिजे. इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कन्झ्युमर टू चेक डिटेल्स मेन्शन्ड ऑन गॅरंटी ऑर वॉरंटी कार्ड. म्हणजे आपलं हे कर्तव्य आहे, आपली ही ड्युटी आहे की आपण त्या वॉरंटी किंवा गॅरंटी कार्डवर काय जी इन्फॉर्मेशन किंवा काय जे डिटेल्स असतील ते नीट वाचले पाहिजेत. If the goods purchased are of inferior quality, these documents are useful to settle all kinds of disputes with the seller. Inferior quality म्हणजे जरा त्याच्यात जर काही प्रॉब्लेम्स असतील किंवा डिफेक्ट असतील किंवा खूप चांगली क्वालिटी नसेल, जर असे ते गुड्स तुम्ही परचेस केले असतील तर हे वॉरंटी आणि गॅरंटी कार्ड्स आणि इवन इनवॉइस तुम्हाला तुमचे जे डिस्प्यूट्स असतील ते सेटल करायला मदत करतं. सेवन्थ आहे प्री प्लॅन्ड बाईंग. द इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कन्झ्युमर इज दॅट दे शुड नॉट बाय इन अ हरी. घाई गडबडीत काहीही घ्यायचं नाही. म्हणजे उगाच ॲडव्हर्टिजमेंटमध्ये बघितला हा प्रोडक्ट चला जाऊन विकत घेऊ असं नाही करायचं.
It means that the consumer should make an estimate of the goods they want to buy along with their quantity required. They should also take in consideration the place from where to buy the things. जसं मी सांगितलं, जस्ट एका ॲडव्हर्टिजमेंटमध्ये तुम्ही बघितलं किंवा टी व्हीवर बघितलं म्हणून लगेच जाऊन तो प्रोडक्ट विकत घ्यायचा असं नसतं. तुम्हाला कोणताही प्रोडक्ट विकत घ्यायचा असेल तर त्याच्या आधी तुम्हाला त्या प्रोडक्टबद्दल पूर्ण स्टडी केला पाहिजे. आता स्टडी म्हणजे काय की किती क्वांटिटी तुम्हाला घ्यायची आहे, मग त्यानंतर कुठून घ्यायचं आहे तुम्हाला तो प्रोडक्ट. एक ठरलेली प्राईस असते, एक तुम्हाला एक अंदाजा असतो की बाबा या प्रोडक्टची ही एक नॉर्मल किंवा ॲव्हरेज प्राईस आहे, त्याच्यावर ते प्रोडक्ट जाता कामा नाही. या सगळ्याची माहिती तुम्हाला असली पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही ते प्रोडक्ट बाय करू शकता. उगाच घाई गडबडीत जाऊन घ्यायचं त्याला काही अर्थ राहत नाही. मग एखादं तुम्हाला जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर माझंच एक्झाम्पल मी दे. मी सपोज आता मला एक ड्रेस घ्यायचा असेल, मी तो घ्यायला गेले तर मी ह्या शॉपमध्ये फार उत्सुकता होती मला म्हणून मी एका शॉपमध्ये तो ड्रेस विकत घ्यायला गेले आणि मी प्राईस न चेक करता, क्वालिटी पण काही न चेक करता तो घेतला. 700 रुपीजला तो मी ड्रेस घेतला आणि मी जेव्हा हळूहळू पुढे जाऊन बघते तेव्हा मला कळतं की त्या ड्रेसची ॲक्च्युअल किंमत कमी आहे, 500 आहे. सो या केसमध्ये त्या सेलरनी मला हाय प्राईसला गुड्स विकले. सो असं नको व्हायला म्हणून तुम्हाला त्या प्रोडक्टची पूर्ण माहिती असली पाहिजे. त्याचं ॲव्हरेज कॉस्ट काय आहे मार्केटमध्ये हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन कोणताही सेलर किंवा बिझनेसमॅन म्हणा, ट्रेडर म्हणा, मॅन्युफॅक्चरर म्हणा हे फसवणार नाहीत. 8th आहे ऑर्गनाइज्ड एफर्ट्स. Consumer should undertake responsibility for the protection of their rights and safeguarding their interest. म्हणजे त्यांना किंवा आपल्याला आपलं हे कर्तव्य आहे की आपल्या ज्या काही राईट्स आहेत त्या आपल्याला माहीत असल्या पाहिजेत आणि त्या आपल्याला माहीत असलं पाहिजे की कसं आपण या राईट्स सगळ्या आपल्या स्वतःच्या चांगल्यासाठी यूज करू शकतो. Consumers can work for and support the Consumer Protection Association for Consumer Welfare. तुमच्यापैकीच कोणीही त्या कन्झ्युमर प्रोटेक्शनसाठी काम पण करू शकता, जेणेकरून बाकीचं जे पब्लिक आहे त्यांच्या चांगल्यासाठी तुम्ही हे कामं करू शकता, ज्याने बाकीचं जे पब्लिक असेल ते फसवलं जाणार नाही. सो हे 8 रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या कन्झ्युमर्सच्या, जे तुम्हाला लक्षात ठेवणं एक्सपेक्टेड आहे. एकदा रिवाइज करूयात. पहिला आहे कन्झ्युमर्स शुड यूज हिज राईट्स. त्यानंतर कॉशियस कन्झ्युमर. 3rd पॉईंट आहे फायलिंग ऑफ कंप्लेंट. 4th क्वालिटी कॉन्शियस. 5th beware from exaggerate advertisement. 6th demand of invoice and guarantee or warranty card. 7th pre-planned buying and 8th organized efforts. हे सगळं तुम्हाला एकदा हे पॉईंट्स एकदा समजले ना की तुम्हाला लिहिणं पेपरमध्ये खूप इझी पडेल. बिकॉज हे खूप साध्या भाषेत त्यांनी एक्सप्लेन केलं गेलं आहे. फक्त तुम्ही 1-2-3 जरी वाचून गेला आहे तरी तुम्हाला लक्षात राहील की बाबा या पॉईंटच्या खाली काय एक्सप्लेनेशन आहे. खूप सोपं आहे. आत्ता तुम्हाला वाटताना असं वाटत असेल अरे बापरे 8 पॉईंट्स किती लेंदी आहे, बट तुम्हाला एकदा हे कळायला लागलं की ते खूप तुम्हाला इवन तुमच्या भाषेत जर काही लिहायचं असेल तर ते खूप इझी पडतं. फक्त एवढंच की ते तुम्हाला कळलं पाहिजे. आणि आय होप मी जे तुम्हाला आत्ता जे 8 पॉईंट समजवले आहेत ते तुम्हाला नीट कळले आहेत. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा एखादा पॉईंट नसेल कळला तर तुम्ही तसं मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा, मी ते सॉर्ट करेन. सिलॅबस थोडा चेंज झाल्यामुळे काही पॉईंट्स नवीन आहेत, हेही तुम्ही नोट करा. पण एक्झाममध्ये तुम्हाला जर क्वेश्चन आला की रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत तर तुम्ही काहीही गाळायचं नाही, सगळं लिहा. कारण जर तुम्ही एक पण पॉईंट गाळला तर तुमचा मार्क जायचे चान्सेस खूप जास्त आहेत. म्हणून तुम्ही हवं तर एक्सप्लेनेशन छोटं लिहा, काही हरकत नाही, पण काही गाळू नका. हा एक इम्पॉर्टंट टिप आहे जी मला आत्ता लक्षात आली म्हणून मी तुम्हाला ती सांगते. काही गाळायची गरज नाही, खूप सोपे आहेत. फक्त तुम्हाला मेन हेडिंग्स एकदा तुम्ही ते लक्षात ठेवा किंवा पाठ करा, तुम्हाला एक्सप्लेनेशन आपोआप लिहिता येईल. जर तुम्हाला ते नीट कळलं असेल तर काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही तुमच्या भाषेत थोडंफार तुमच्या भाषेत पण लिहू शकता.
सो आज एवढंच मी शिकवते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेज अँड मीन्स ऑफ कन्झ्युमर प्रोटेक्शन काय आहे ते समजवेन. आणि एक बरेच जणांनी तिथं कमेंट सेक्शनमध्ये मला क्वेश्चन आन्सर्ससाठी विचारलं होतं. माझ्याकडे नोट्स आहेत आणि जर ते तुम्हाला हवे असतील तर टेलिग्रामवर एक ग्रुप फॉर्म केला जाईल, त्यावर तुम्हाला पाठवलं जाईल. हे सगळं प्रोसेस व्हायला थोडा वेळ लागेल, पण तुम्हाला जर क्वेश्चन आन्सर्स हवे असतील तर मी तुम्हाला टेलिग्रामवर एक ग्रुप क्रिएट करून त्यावर PDF फाईल पूर्ण सगळ्या नोट्सची पाठवून देईन. सो टिल देन, बाय बाय.